कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाह, चहा एकदम वेगळाच झालाय, मस्त झालाय चहा। हो, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळीच टेस्ट आहे। उर्मिला, काहीतरी वेगळं टाकलंय चहामध्ये, काहीतरी वेगळा लागतोय। अगदी अगदी। आज चहात काही वेगळं नाहीये, चहाच वेगळ्या व्यक्तीने बनवलाय। म्हणजे कोणी? आपल्या रेणुकाताई तर आल्या नाहीयेत आज। हो, आपल्या सुनेने, शिवाने बनवलाय चहा। अरे बापरे, शिवा, तुला सांगतो, माझ्यासाठी चहा खूप महत्वाचा असतो आणि असा चहा जर मला रोज मिळणार असेल तर माझ्यासारखा नशीबवान दुसरा कोणीच नाही। वा वा, मस्त चहा झालाय शिवा। हो। हा चहा आहे? कशाचं कौतुक चाललंय तुमच्या सगळ्यांचं? तरीच काहीतरी विचित्रच लागतोय चहा। अगं, चहा आहे का? बरं झालं मी नाही घेतला चहा। नाही, आणि मला वाटतच होतं हे जे काही कौतुक चाललंय ना, ते ही कशी गुणी आहे हे दाखवण्यासाठी चालू आहे, बाकी काही नाही। उर्मिला, हिला काही येत नाही हे माहित असताना तू कशाला तिला चहा करायला सांगितलास? अगं, शिवाने आता आपली शेगडी दुरुस्त केली आणि मग मीच तिला म्हणाले की शेगडी दुरुस्त केलीये। वाव, नाही म्हणजे हे असं दुरुस्त करणं, हे रिपेअर करणं, ते रिपेअर करणं, हे एकदम परफेक्ट जमलं असेल हिला, नाही का? वाह, काही सून मिळाली आहे ना आपल्याला आई। नाही म्हणजे तुला सून हवी होती, पण नशिबात काय आलंय? मेकॅनिक। मी काय म्हणते, माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्यांच्या पण काही वस्तू दुरुस्त करायच्या असतील, तुला ऑर्डर देऊ का? नाही करशील ना तू? अगं, खूप कमाई होईल तुझी। नाही, हिच्याकडनं कुठली अपेक्षाच नाहीये मला। पण उर्मिला, तुला माहित होतं ना आपण विचारून चहा करावा, असं हिला वाटलं नसेलच, मग कशाला हिला चहा करू दिलास तू? सॉरी, मला नव्हतं माहिती, मी विचारायला हवं होतं, चूक झाली माझी। हो, चूक तुझी आहेच। माझ्या बहिणीला मला बोलायचा हक्क आहे, त्यामुळे मी बोलतेय। तुझ्याशी मला एवढा सुद्धा संबंध ठेवायचा नाहीये। मला वाटलं होतं निदान चहा तरी करता येईल, पण तेही नाही। तिचा फक्त जन्म झालाय, त्यानंतर काहीही शिकलेली नाही। फक्त मारामारी करता येते तुला। सीता, ठीक आहे, भले भल्यांकडनं चुका होता, आता चहा आहे। चहाच? पूजेला काय चाललं तो बघितलं नाहीत तुम्ही? पंचामृत सांडलं। अहो, साधं हळद कुंकू सुद्धा लावायची अक्कल नाहीये तिला, त्यातही गोंधळ। वहिनी, आज रात्री जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम आहे ना, तो कार्यक्रम आपण काका, आपण तो कार्यक्रम नको करायला आता। डॉक्टरांनी सांगितलंय भाऊंना स्ट्रेस नकोय, जागरण नकोय, त्यांना आराम करू दे ना, कार्यक्रम पोस्टपोन करूया। देवा, कोणाची दृष्ट लागली माझ्या घराला? आजपर्यंत कधीही भांडणं गोंधळ काही नव्हतं।
सुखात चाललं होतं सगळं. आणि या सगळ्याला कारण कोण आहे माहितीये ना? लग्नामध्ये गोंधळ, लग्न झाल्यावर विधींमध्ये सुद्धा गोंधळ. आता लग्न झाल्यावर ही या घरात राहणार की नाही याच्यावरून पण गोंधळच होतोय. ही अशी असते का लक्ष्मी? कीर्ती आता बास कर ना ग. कशाला विषय वाढवते असे बोलून? का का नको बोलू? नाही तूच सांग मला का हे असं वातावरण आपल्या घरात याआधी होतं नव्हतं ना? अगं छोटे मोठे वाद होते ते सगळ्याच घरात असतात, पण हे छोटे मोठे वाद भाऊंच्या एका शब्दावर मिटून पण जायचे. पण आता आता सगळ्यांचे निर्णय एका बाजूला असतात आणि भाऊंचे निर्णय एका बाजूला असतात. अगं आता तर आई आणि भाऊंमध्ये सुद्धा मतभेद व्हायला लागलेत. कुणामुळे? त्या मुलीमुळे व्हायला लागले. आणि मलाच शांत करताय तुम्ही सगळे. आशू, तुला काहीच बोलायचं नाहीये का? अरे एवढं सगळं घडलं तरी तू शांत का बसलायस? नाही तू सांग मला, हे सगळं जे घडतंय ते कुणामुळे घडतंय? त्या मुलीमुळे ना? ही सगळी जी भाऊंची अवस्था झाली, भाऊ हे असं वागायला लागले, ते कुणामुळे? सांग ना. हो 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 कीर्ती, हळू. अरे भाऊंची अवस्था बघून तरी जरा शांत हो. हो ठीक आहे ठीक आहे, मी बसते शांत. पण अशू तू सांगच मला, मी काही चुकीचं बोललीये का? एक तर तू तुझा आवाज कमी ठेवा दे, कळलं? आणि इथे जोपर्यंत भाऊंना बरं वाटत नाही तोपर्यंत कोणाशी काही घेणं देणं नाहीये मला. लोकांना इथे एक तर कळत नाही आपला किती आवाज ठेवला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. एक माणूस आजारी आहे तिथे. तेवढा वेळ नाहीये आता आपल्याकडे. हे बघा, माझं जरी लग्न झालं असलं ना आणि हे माझं माहेर जरी असलं तरी या घरावर माझा पूर्णपणे अधिकार आहे. आणि या घरातल्या माणसांवर पण आहे. माझ्या भाऊंना आणि माझ्या आईला जर त्रास होणार असेल ना, माझ्या भावाला त्रास होणार असेल ना, तर त्या मुलीला मी या घरात टिकूच देणार नाही. तिच्यामुळे माझ्या वडिलांना अटॅक आले, तिच्यामुळे माझ्या भाऊंची ही अवस्था झालीये. आणि एवढं सगळं होऊन तुम्ही म्हणते मी शांत बसू? नाही, तिची काय जागा आहे ना ते आज मी तिला दाखवूनच देते. कीर्ती जरा विचार करून बोल. नाही काका, नाही मी सांगते ना तुला, ती या घरातून बाहेर गेली ना की बघ सगळं नीट होईल. आणि तिला मी हकलणार आहे या घरातून. शिवा, अहो भाऊ शिवा कुठे? लक्ष्मण, शिवा. मी बोलवतो तिला. तुम्हाला कसं वाटतंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.